सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की हिप्नोसिसबाबत समाजामध्ये अनेक गैरसमज निर्माण झालेले आहेत. त्यामुळे हिप्नोसिसला शास्त्रीय व कायदेशीर काही आधार आहे का? हो, नक्कीच. एक, भारत सरकारचा आदेश. संमोहनाची वाढती गरज व महत्त्व लक्षात घेता संमोहनाचा प्रचार व प्रसार करा असे सर्व राज्यांना भारत सरकारने आदेश सोडले आहेत. 2, जागतिक आरोग्य संघटनेने संमोहन उपचारास संपूर्ण जगभर कायदेशीर मान्यता दिली आहे. 3, भारतातील मानसोपचार अभ्यासक्रमामध्ये संमोहनाचा समावेश केला गेला आहे. 4, दिल्ली विद्यापीठाने विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी 2007-8 सालापासून अभ्यासक्रमामध्ये संमोहनाचा वापर सुरू केला आहे. अशा पद्धतीने जागतिक स्तरावरील तज्ज्ञांच्या मते संमोहन ही आज एक काळाची गरज आहे. सर, दिवसेंदिवस मानसिक आरोग्य हा एक गंभीर आजार झालेला आहे. अनेक प्रकरणं बघायला मिळतात आणि सगळ्या वयोगटातील तरुण